कसला वास येतोय. हर्षू, सॉक्स कुठे ठेवलेस तू? ते टाक पहिले बादलीमध्ये. किती वास घाण येतोय. तू गटरात पाय लोळून आलास की काय? किती घाण वास येतोय. उठ उठ, पहिला बादलीत टाक, पटकन उठ उठ. अगं आई, सायन्स आहे हे, गटराचा वास नाही आहे. बायोकेमिकल डिफेन्स मेकॅनिझम म्हणतात त्याला. काय बायोकेमिकल आणि डिफेन्स? अरे त्या सॉक्स मध्ये ना माणसं मारायची ताकद आहे आणि तू म्हणतो डिफेन्स म्हणून. एक्झॅक्टली. शहरात डेंग्यू मलेरियाचे किती साथ वाढले माहितीये का तुला? आणि शाळेत बसून आहे ना माझ्या बदामाच्या मेंदूने ना कॅल्क्युलेशनच केलंय. आपल्या पायाचा घाम आणि सॉक्सचं कापड एकत्र आलं की नाही लॅक्टिक ॲसिड एमिशन तयार करतं, जेणेकरून डास मरतील. मी तर तुमचे गुड नाईटचे पैसे वाचवतोय. अच्छा, म्हणजे डासांपासून घराला वाचवण्यासाठी तू हा केमिकल बॉम्ब इथे पेरून ठेवलायस आणि तू आमचे गुड नाईटचे पैसे वाचवणार आहेस? हा मग, अगं नॅचरल मॉस्किटो रिपेलंट आहे ते. वा रे माझ्या शास्त्रज्ञा. आता बघ, थांब. ही जी काय तुझी डास मारायची नॅचरल पद्धत आहे ना, ती थोडीशी ॲडव्हान्स करते. आता एका सेकंदात जर तू हा सॉक्स जर टाकला नाहीच बादलीत, तर हाच बायोकेमिकल बॉम्ब कोरोनाच्या मास्क सारखा तुझ्या तोंडाला काही नको. तोंडाला लावेल. तुझा बदामाचा मेंदू आणि लॅक्टिक ऍसिड जे काही डिफेन्स मेकॅनिझम तयार करतील की नाही, त्याच्यामुळे अख्खी शाळा तुझ्या जवळ येणार नाही. पटकन उठून हे टाक. अगं थांब, जातो मी, दे इकडे.